नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट आणि मोस्ट इम्पॉर्टंट न्यूज बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, MCX सेट्स January 2 as recorded for first ever 1:5 स्टॉक स्प्लिट. तर मित्रांनो, MCX या कंपनीने 1 ऑगस्ट 2025 आपला पहिला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला होता 1:5 रेशोचा, म्हणजे ज्याच्याजवळ 10 रुपये पर शेअरच्या फेस व्हॅल्यूचा एक शेअर असेल त्याला 2 रुपये पर शेअरच्या फेस व्हॅल्यूचे 5 शेअर मिळून जाईल. आणि मित्रांनो, याकरिता जवळपास 4.5 महिन्यानंतर कंपनीने या स्टॉक स्प्लिट करिता रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 2 जानेवारी 2026. आणि याच अपडेटमुळे MCX ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी साइन $4 बिलियन MOU विथ बोट्सवाना फॉर रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, प्रॉमिनंट ग्रीन एनर्जी प्लेयर KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडनी MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साइन केला आहे बोट्सवाना गव्हर्नमेंट सोबत. आणि हा MOU आहे $4 बिलियन म्हणजे 36,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि हा MOU साइन झाला आहे टू कोलॅबोरेट ऑन लार्ज स्केल रिन्युएबल एनर्जी जनरेशन, एनर्जी स्टोरेज आणि ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर करिता. आणि याच अपडेटमुळे KPI ग्रीन एनर्जी ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया लोधा डेव्हलपर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, लोधा डेव्हलपर्स टायअप विथ MRG ग्रुप फॉर NCR एंट्री. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, लोधा डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने MRG ग्रुपसोबत पार्टनरशिपच्या थ्रू दिल्ली NCR मार्केटमध्ये एंट्री केली आहे. आणि हे दोघे मिळून गुरुग्राममध्ये 2 प्रोजेक्ट्स डेव्हलप करणार आहे. आणि या 2 प्रोजेक्ट्सची कंबाईन रेव्हेन्यू पोटेन्शियल आहे 3,600 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे. आणि याच अपडेटमुळे लोधा डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया ITC लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, CCI क्लिअर्स ITC's ₹3,498 कोटी ॲक्विजिशन ऑफ आदित्य बिर्ला रिअल इस्टेट पेपर अँड पल्प बिझनेस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ITC लिमिटेड या कंपनीला CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाची मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? आदित्य बिर्ला रिअल इस्टेट लिमिटेडचा पेपर अँड पल्प बिझनेस खरेदी करण्यासाठी. आणि ही डील होणार आहे 3,498 कोटी रुपयांमध्ये. आणि याच अपडेटमुळे ITC लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया NLC इंडिया आणि SJVN लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NLC इंडिया रिन्युएबल साइन 200 मेगावॅट वाइंड पॉवर PPA विथ SJVN. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी NLC इंडिया रिन्युएबल लिमिटेडनी SJVN लिमिटेड सोबत लॉंग टर्म पॉवर परचेज ॲग्रीमेंट साइन केला आहे. 200 मेगावॅटच्या वाइंड पॉवर प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंटसाठी हा ॲग्रीमेंट साइन झाला आहे. आणि याच अपडेटमुळे या दोन्ही PSU कंपन्या NLC इंडिया लिमिटेड आणि SJVN लिमिटेड दोन्ही कंपन्या फोकसमध्ये आलेल्या आहे. आता बोलूया HDFC बँक लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HDFC बँक गेट्स अप्रुव्हल टू ॲक्वायर अप टू 9.5% स्टेक इन इंडसइंड बँक. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेड या कंपनीला RBI
म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. कलेक्टिव्हली इंडसइंड बँकमध्ये 9.50% पर्यंतची हिस्सेदारी होल्ड करण्याकरिता ही मंजुरी एचडीएफसी बँकला आरबीआय कडून मिळाली आहे आणि हे अप्रुव्हल एका वर्षासाठी व्हॅलिड आहे. म्हणजे हे अप्रुव्हल 14 डिसेंबर 2026 पर्यंत व्हॅलिड आहे. आणि याच अपडेटमुळे एचडीएफसी बँक लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर आईज ₹1.25 ट्रिलियन कॅपेक्स टिल फायनान्शियल इयर 2030 विथ 30 गिगावॅट कॅपॅसिटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीचा प्लॅन आहे फायनान्शियल इयर 2026 ते फायनान्शियल इयर 2030 या दरम्यान बिझनेस वाढवण्याकरिता 1.25 ट्रिलियन रुपीज म्हणजे ₹1.25 लाख कोटी कॅपेक्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्याची. आणि मित्रांनो, या ₹1.25 लाख कोटी जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट कंपनी क्लीन एनर्जी प्रोजेक्ट्सना डेडिकेट करत आहे. या टोटल इन्व्हेस्टमेंटमधला 65% क्लीन एनर्जीला डेडिकेट करणार आहे. आणि कंपनीचा उद्देश आहे फायनान्शियल इयर 2030 पर्यंत आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी 30 गिगावॅट पर्यंत वाढवण्याची, ज्यामध्ये 20 गिगावॅटची ग्रीन एनर्जी राहील. तसेच कंपनीचा टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2030 पर्यंत आपला रेव्हेन्यू 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचवण्याचा आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स 10,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचवण्याचा. आणि याच अपडेटमुळे टाटा पॉवर ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीच्या जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड टू लॉन्च 3 न्यू फंड्स इन जानेवारी 2026. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड जी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची 50-50% जॉईंट व्हेंचर आहे. तर जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड जानेवारी 2026 मध्ये 3 न्यू स्कीम लॉन्च करणार आहे, ज्यामध्ये 2 डेप्थ फंड राहील आणि 1 सेक्टरल इक्विटी फंड राहील. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स ॲक्वायर मेजॉरिटी स्टेक इन तामिळनाडूज स्टॅपल्स प्लेयर उदयम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची FMCG आर्म रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने उदयमपूर ॲग्रो फूड्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मेजॉरिटी स्टेक खरेदी करण्याची घोषणा केली आहे. आणि मित्रांनो, उदयम हा तामिळनाडू बेस हेरिटेज न्यूट्रिशन ब्रँड आहे. आणि मित्रांनो, या ॲक्विजिशनची घोषणा झाली आहे थर्सडेला 18 डिसेंबर 2025ला. आणि याच अपडेटमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या मोस्ट इम्पॉर्टंट न्यूज आणि मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट बघितले आहे. तर चला मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.